यस धन्यवाद रोशनजी संते सर आणि त्याचबरोबर अशा दिवसामध्ये चांगली समालोचनाची भूमिका आपण पाहिली तर आमचे सचिनजी गोंदले असतील निलेशजी गायकर असतील सर्वांचं पुनश्च मनपूर्वक सरसे हार्दिक स्वागत आणि बऱ्याच दिवसांनी रोशन संते सर आम्हाला देखील ब्रेक मिळाला कारण की आता 4 वाजतात आणि 4 वाजता समालोचनाला आम्ही देखील सुरुवात करतोय गावदेवी देवे संघाने त्यांच्या अगेन्स्ट जय शेट्टिंग देवरुंग अशी ही माश आपण पाहतोय सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते आदिशक्ती जगदंबे मातेला नमन करून आणि महाराष्ट्राच्या आराध्य देवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देऊन आजच्या दिवसाला आणि या माशला आपण करतोय सुरुवात आणि यस सर्व कोंढेरी गावाचे ग्रामस्थ वरिष्ठ नागरिक पिसे गावचे आणि वासुंदे गावचे देखील ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक सर्वांना विनंती असेल आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा आणि या मॅचचा या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे आणि सध्याच्या घडीला माशोन पंचांचा ग्रीन नव्हे तर हा वेगळा सिग्नल आलाय आरी सरांचं देखील आम्ही कौतुक करू कारण की त्यांनी देखील आमच्या शब्दाला मान दिला खरं तर गुजरातमध्ये सातत्याने बिझी असतात परंतु या स्पर्धेसाठी आवर्जून ते उपस्थित राहिले त्यांचं देखील आभार गेम ऑन पहिला चेंडू इथे मात्र चांगल्या पद्धतीनं पेश केला मधाच्या आतमध्ये सलामीला जोडी आपण पाहतोय बळवंत आणि त्याच्या सोबत नौशा खेळला विजयला आपण पाहतोय जय हिंद देवरुंग आणि जय झोटिंग देवरुंग संघ आपण पाहतोय खरं तर चांगला खेळ या ठिकाणी मात्र पाहायला मिळाला आणि सध्याच्या घडीला धावसंख्या देखील धावफलकावरती चांगली पाहायला मिळते लाऊड अपील झालंय आणि इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये घडलाय का तर ही लाईक बायश एक धाव अगदी तंगडी तुटल्या कोंढेरी गावचे ग्रामपंचायत सदस्य आदरणीय रणजित केने साहेबांचे ते आगमन होत आहे विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे कोंढेरीकर चषकामध्ये मॅचला सुरुवात होती आणि आता सध्या धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर एक धाव आहे गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपण पाहिला तर मैघनाथला आपण पाहतो पहिल्या षटकामध्ये चला जास्तीचा वेळ तुम्ही घेऊ नका 15 मिनिटांचा वेळ आयोजकाने तुम्हाला दिला या गोष्टीची आपण नोंद घ्यायची आहे 3:58 मिनिटांनी पहिला चेंडू मधाच्या आतमध्ये फेकलाय टायमर सेट असेल या गोष्टीची आपण नोंद घ्या गोलंदाज तयार ऑन दी मार्क ओ फटका इथे मात्र फसलाय इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न होता डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आणि मैदानाच्या आतमध्ये मागील मॅचमध्ये ज्या खेळाडूने 76 धावांची इनिंग साकारली होती अखेरीस तो फलंदाज विजय बॅक टू द पवेलियन हरेश पाटीलला आपण पाहतोय हरेश पाटील वरती जबाबदारी असेल एक धाव जरूर धाव फलकावरती आपण पाहतोय लेगबॉयच्या स्वरूपाने जोडली गेली स्विचिट पहिला चेंडूवरती हरेशच्या बॅट मधून दमदार स्ट्रोक चौकार आपण पाहतोय मागील वर्षामध्ये याच क्रीडांगणावरती स्पर्धा होती
3 धावेंची आवश्यकता असताना हरीशने दोन्ही रिव्हर्स स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला आणि डॉट झाला होता, परंतु आता पहिला चेंडूवरती चौकार आणि दुसऱ्या चेंडूवरती बिग हिट, स्क्वेअर लेग, बॉन्डी लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार, देवरुंगावचा ब्रँड दाखवणारा ब्रँड स्ट्रोक षटकार. काही शूटिंग देवरुंग अशी लढत आहे. गोलंदाज तयार. ओ पुढे स्विच केला, आता शॉट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. एक चिकी सिंगल धाव फलकावरती जोडली जाईल आणि आता धाव संख्या 1 ने पुढे सरसावेल, जाऊन पोहोचेल 12 रन्स ऑन दी बोर्ड. 12 धावा पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावरती जोडल्या जातात. बॅटिंग करत असताना टीम जय जोटिंग देवरुंग या संघाशी. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. अर्थातच पुढील 2 संघामध्ये आपण लॉर्ड्स देखील करणार आहोत. हंसिका स्पोर्ट्स पिंपळगर आणि त्याचबरोबरीनं विनिंग टीम अशी 2 चिठ्ठ्या आपण इथे उडवणार आहोत. आणि जिथून मात्र ज्या संघाची चिठ्ठी निघेल तो अंतिम फेरीसाठी, क्वालिफायच्या फेरीसाठी पात्र ठरेल. आणि त्याचबरोबरीनं आपण विचार केला तर ज्या संघाची चिठ्ठी राहील तो संघ टीम भावाळे दर्शन स्मृती भावाळे संघ. चला मॅच ऑन करायचे. जास्तीचा वेळ तुम्ही घेऊ नका, कारण की 3:58 मॅचला सुरुवात झाली होती. 6 मिनिटांचा वेळ तुम्ही घेतल्यात. उर्वरित 9 मिनिटांमध्ये तुम्हाला हे षटक हाताळावे लागतील. आणि सध्याच्या घडीला चांगली लढत देखील आपण पाहतोय. 4 षटकांची मॅच आणि सध्याच्या घडीला चांगला खेळ देखील राहिला. हो बॅटची लिडिंग एज होती आणि इथे जे ड्रॉप तर झाला. आणि आता घडतंय का मैदानाच्या आतमध्ये, तर यष्ट्यांवरती चेंडू मारण्याचा प्रयत्न झाला आणि तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये फेकाफेक सुरू आहे. आणि तत्पूर्वी आमच्या पंचांनी देखील डोक्यावरती हात दिलेत. यस, आता डोकं कुठल्याशी वेळ आल्या. चांगला खेळ. अंतिम दिवसामध्ये हरी सर प्लीज थोडंसं आम्हाला सहकार्य करा, आपण जॉईंट व्हा जरूर. सिल्वासला तुम्हाला इथे मात्र कॉल असेल, परंतु थोडंसं सहकार्य केलं तर बरं होईल आयोजकांना देखील. कारण की अंतिम दिवसामध्ये आपण पाहणार आहोत या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राची परंपरा लावणी नृत्य देखील होणार आहे. आणि आता सध्याच्या घडीला इथे हुक केला मिस्टामिंग आणि शॉट थर्डचा क्षेत्ररक्षक तिथे मात्र पोहोचतोय. आणि तत्पूर्वी एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. पुढील 2 चिठ्ठ्या ज्या उडवणार आहेत रोशन संते सर, त्याच्यामध्ये एक चिठ्ठी हंसिका स्पोर्ट्स पिंपळगरची असेल. आणि या सामन्यात जर देवरुंग संघ जिंकला तर त्या संघालाच बाय दिली जाईल जर चिठ्ठीमध्ये आली तर. अन्यथा केवणी दिवे संघाला दिली जाणार नाही, कारण की त्यांना ऑलरेडी आपण बाय दिलेली आहे. ही सूचना आयोजकांच्या वतीनं येते. आणि सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय, तर हा दमदार स्ट्रोक चौकार.
गोलंदाज तयार, ऑन दी मार्क, गोलंदाजी ट्रॅक वरती. हो, विकेट करण्याचा प्रयत्न झालाय आणि इथे मात्र लेग बायशी धाव. ओ, तंगडी तोड. आणि अगदी आपण पाहिलं तर या फिलिंग्स आहेत, लेग पाय वगैरे तुटेल, नाहीतर मग फटका दुसरीकडे लागला ना तर मग 2 दिवस आराम करावा लागेल हॅरी सर. पंचांची भूमिका नेहमीच चांगली राहिल्या. यूट्यूबवरती इंस्टाग्रामवरती तुम्ही जर चेक केलं तर चांगलं त्यांचं आपण पाहिलं तर आवाज जे गेला तितकेच चांगले पंच देखील आहेत आणि नेहमीच त्यांचा सहभाग लागलाय. ओ, इथे मात्र शप्पल होऊन चेंडूला फेकून दिलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बॉडी लाईनच्या बाहेर, एका टप्प्यानं चेंडू सीमारेषा पार. दमदार स्ट्रोक, चौकार. धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचतीये 24 या धावसंख्येवरती. 24 धावा धावफलकावरती. ओ, आणखी एक फटका तर दमदार आहे, स्वीशीट केलाय. क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतोय परंतु इथे घडलाय का मधाच्या आतमध्ये तर शेवटच्या मोमेंटला चेंडूला गॅदर केलाय, अडवलाय आणि तत्पूर्वी या धावा धावफलकावरती जोडल्या जातील. त्या म्हणजे तब्बल 2 धावा. कमालीची स्पर्धा आपण पाहतोय, भव्य दिव्य आयोजन या स्पर्धेचा. आणि नक्कीच पहिल्या दिवसांपासून आम्ही देखील सांगतो की अनेक साऱ्या स्पर्धा आम्ही पाहत असतो, कव्हर करत असतो. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील नेत्यांचे, पदाधिकाऱ्यांचे फोटोज आपण जरूर बॅकसाईडला ब्लॅक स्क्रीनवरती पाहत असतो, परंतु या स्पर्धेचं वैशिष्ट्य आपण पाहतोय महाराष्ट्राच्या आराध्य दैवत, अखंड हिंदुस्थानाचं दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांची गोड प्रतिमा आणि त्याच बाजूला आपण पाहतोय हिंदवी स्वराज्याशी नक्कीच डौलानं दुलणारी मान. नक्कीच आपण ज्यांच्या वतीनं आपण पाहिली तर नक्कीच शंभूराजे देखील यांची प्रतिमा आपण पाहतोय. निश्चयाचा महामेरू, भवत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी श्रीमंत योगी श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा. आणि या लगेच स्पर्धेचा आपण भव्य दिव्य आयोजन पाहतोय, कोंढेरीकर चषक. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 26 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. पहिल्या षटकामध्ये 12 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 14 धावा आल्या आणि आता उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. टीम भावाले आता मात्र आपण सज्जरा रिपोर्टिंग करा पुढील मास साठी. ओ, इथे मात्र फटका तर फसला, चेंडू हवेत आहे. 2 क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतायत परंतु तत्पूर्वी इथे मात्र या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट, ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स. आणि 2 धावेच्या मधीन धावसंख्या धावफलकावरती 28 धावा धावफलकावरती. बळवंतचा आपण विचार केलेला नक्कीच एक काळ बळवंतने देखील गाजवला होता परंतु 1चे 2 आणि 2चे 4 हात झाले की मग नक्कीच माणसाच्या खांद्यावरती जबाबदाऱ्या वाढतात आणि आता जबाबदारीने खेळावं लागेल. बळवंत स्ट्रायकिंगला, ओ, अडव्या बाटने ऑन साइडला अलॉंग दी कार्पेट छेलून काढला. डीप मधून मिड विकेटला क्षेत्ररक्षक येतोय आणि एक मिळेल. कमालीचं प्रदर्शन आपण पाहतोय. दोन्ही तितक्याच ताकदीचे संघ आहेत. बेस्ट वर्सेस बेस्ट एक कॉन्टेस्ट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि आता जो संघ इथून मात्र जिंकेल तो संघ पुढील फेरीसाठी पात्र ठरेल. आणि सध्याच्या घडीला आपण पाहिला तर धावसंख्या धावफलकावरती 29 धावा. तिसऱ्या षटकामध्ये करणला आपण पाहतोय आणि करण आता मात्र लाजवाब गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती 2, तिसरा चेंडू आता मात्र प्रगती पथावर असेल. वेळेच्या बाबतीत आपण सहकार्य करा. 15 मिनिटांचा वेळ आयोजकांनी आपल्याला दिलाय आणि आज देखील कुठला संघ क्वालिफाय होईल हे देखील पाहणं गरजेचं असेल कारण की काल आपण पाहिलं तर बल्याणी संघाने गोरसई बी संघाला प्रथमतः या स्पर्धेतून बाहेर काढलं. 6 चेंडूमध्ये 20 धावा डिपेंड केल्या आणि क्वालिफायच्या मॅच मध्ये गोरसई ए संघाला 6 मध्ये 21 धावा बनवू दिल्या नाहीत आणि आज ते देखील आता मात्र सेमीफायनल क्रमांक 2 साठी पात्र असतील. अशा दिवसामध्ये बल्याणी संघ देखील रिपोर्टिंग करेल परंतु आज कुठला संघ या कोंढेरीकर चषकाच्या एकाच चमचमत्या ट्रॉफीचा हकदार बनेल हे देखील पाहणं गरजेचं.
ओ स्विंग मिस डॉट बॉल. कमालीची गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाज करणचं, कारण की आपण पाहिला चेंडू पडला आणि ऑफस्टिकच्या दिशेनं वळण प्राप्त केलं आणि तत्पूर्वी हा निर्धार चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 29 कॉन्स्टंट आहे 29 वरती. स्विच हिट केलाय हरेश पाटीलचा हा सिग्नेचर स्ट्रोक आणि चेंडू बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषेच्या बाहेर. दमदार स्ट्रोक कोंढेरीकर चषक चौकार. गोलंदाज तयार ऑन दी मार्क. गोलंदाजी ट्रॅक वरती आता पुनश्च स्विच हिट केलाय. करणवरती सातत्याने आक्रमण करण्याचा प्रयत्न होतोय हरीश पाटीलच्या वतीनं, कारण की आपण पाहिलं तर 3 चौकार त्याच्या बॅटमध्ये एक षटकार देखील आलाय. हरीशने आता मात्र चांगली इनिंग देखील साकारली आहे. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 34 धावा धावफलकावरती. सूरज गायकर आता गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय, कारण की प्रत्येकाची प्रचंड मेहनत आहे या स्पर्धेसाठी आणि नक्कीच प्लॅनिंग आपण पाहतोय या स्पर्धेसाठी, कारण की प्रत्येकाला आपापली कामं वाटून दिलेत रोशन संधे सर. एका हाताने चेंडूला स्विंग केलं होतं, परंतु चांगला झेल पाहायला मिळाला. शॉट फाईलच्या फिल्डरने कमालीचा झेल पकडला. फलंदाज बाद. बळवंतला माघारी परतावा लागेल. बळवंत बाद. फलंदाज बाद झाले. 34 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. या स्पर्धेचं देखील तितकंच वैशिष्ट्य आपण पाहतोय, कारण की ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून एक संघ या स्पर्धेमध्ये खेळलाय. उद्या आपण पाहिलं तर कल्याण विभागातील ग्रामीण पोलमधील सर्व संघ इन ॲक्शनमध्ये असतील. सागर केणे आपण या मंचावरती सध्या पिकअप ड्रॉप फॅसिलिटी त्यांनी दिली आमच्या पंचांना. रुपेश गायकर यांना त्यांचे देखील पंचांची भूमिका चांगली राहिली आहे. सुजित पावशे आता पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. त्याचबरोबर आमचे डान्सिंग अंपायर हॅरी सर असतील, सतीश गायकर असतील आणि आपण पाहिलं तर जहांगीर सर ज्येष्ठ वरिष्ठ पंच. सर्व पंचांची देखील तितकीच महत्त्वाची भूमिका राहिली आहे या स्पर्धेमध्ये. आपण पाहिलं तर समालोचकाची भूमिका पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर निलेश गायकर आमच्या सोबत जॉईंट होते. तदनंतर आपण पाहिलं तर सचिनजी गोंदले असतील मॅन फ्रॉम कासने. त्यानंतर कल्याण नेतिवळीचा गोड आवाज आमचे अत्यंत जवळचे मित्र अर्थातच ठाकूर मिस्टर ठाकूर. आणि आज आपण पाहिलं आमच्या सोबत जॉईन झालेत आमचे अत्यंत जवळचे मित्र व्हॉइस ऑफ घारिवली डोंबिवलीचा गोड आवाज रोशनजी संते सर. सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. आज समालोचक अनेक स्पर्धा आम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये कव्हर करत असतो. त्या वेळेस हे सर्व पंच आणि आमचे कॉमेंटेटर आमच्या सोबत असतात आणि आमच्या या गावाच्या स्पर्धेसाठी तुम्ही आवर्जून आमच्या शब्दाला मान दिला. त्या अनुषंगाने ॲज अ कॉमेंटेटर आम्ही तुमचं आभार व्यक्त करतोय, कारण की मैत्री इथे मात्र क्रिकेटमध्ये भरपूर आपण पाहतोय. अनेक सारा मित्रवर्ग देखील पाहिला, अनेक सारे संघ आपण इन ॲक्शनमध्ये पाहिले. सर्व या ठिकाणी मात्र संघांचं देखील आभार व्यक्त करतो. मॅचला सुरुवात करायची, जास्त वेळ तुम्ही घेऊ नका, या गोष्टीची आपण नोंद घ्या. अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सूरज वरती जबाबदारी आहे. सूरज राईट आर्म ऑफ द विकेटनं सज्ज झाला. पहिला चेंडू अलॉंग दी कार्पेट चेंडूला खेळून काढलाय. डीपला मिड विकेटला क्षेत्ररक्षक सज्ज असेल. एक जाव मिळेल. नवीन बाटर मध्ये आतमध्ये आपण पाहिलं तर 4थ्या क्रमांकावरती ओमकार सज्ज झालाय. टीम पिंपळगडचे एखादे प्रतिनिधी आमच्या समालोचन कक्षामध्ये अर्थातच आमच्या मुख्य व्यासपीठावरती सज्ज राहा. आणि दोन्ही संघ विजयी संघ नक्कीच आपण पाहणार आहोत. या दोन संघामध्ये आपण शिट्टी उडवणार आहोत. कैलास पाटील सावध 7 स्टार ची सर्व आणि रामेश्वर जाधव आमनेपाडा यांचे देखील इथे आगमन झालंय. वेलकम आपल्याला विनंती असेल आपण या मंचावरती. मिस टायमिंग होता, परंतु इथे
चांगला खेळ पाहतोय कैलास दादा या 6 वर्ष आमचे कैलास दादा आणि आमने लोणार असोसिएशनचे नक्कीच महत्त्वाचे शिलेदार आहेत 7 स्टार मधले एक स्टार आहेत ते त्यांच्यासोबत रामेश्वर जाधव अमनेपाडाच्या आपणास देखील विनंती असेल आपण या मंचावरती आपल्या सर्वांची स्पर्धा कैलास दादा आपण देखील या कैलासजी पाटील विनंती असेल जेव्हा जेव्हा बापगावच्या क्रीडांगणावरती किंवा साबासच्या क्रीडांगणावरती स्पर्धा असते तेव्हा आवर्जून असं कॉमेंटर ते देखील आम्हाला नक्कीच सूचना देत असतात परंतु बिझी शेड्यूल आहे त्या अनुषंगाने इथे मात्र तुमची दिलगिरी व्यक्त करतोय आपण या मंचावरती आपलं देखील कोंढेरीकर चषकाच्या वतीनं सरसर्दिक स्वागत असेल एक धाव होती तिथे मात्र लगेचच दुसऱ्या धावेमध्ये परावर्तित केलं आणि सध्याच्या घडीला लेग बाईचा इशारा पंचांच्या वतीनं आपण पाहतोय आणि या 2 धावेंच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचेल ती म्हणजे तब्बल 38 धावा धावफलकावरती जोडल्या जातात कैलासजी पाटील आपण या आमच्या मंचावरती आणि रामेश्वरजी जाधव आपण देखील आमच्या मंचावरती या त्याचबरोबर कोंढेरीचे वासुंदेरीचे आणि पेसेगावचे इथे अनेक मान्यवर देखील उपस्थित आहेत सर्व मान्यवरांना विनंती असेल की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा आणि या स्पर्धेचा आपण इथे मात्र घर बसल्या आणि इथून मात्र आनंद घ्यायचा गोलंदाज तयार सूरज अंतिम 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे विकेट करण्याचा प्रयत्न इथे मात्र घडलंय का मधाच्या आतमध्ये तर पंच तटस्थ आहे त्या अनुषंगाने कुठेतरी इथे पायावरती चेंडू आढळला आणि यास पंच हरिसर सांगतात की ही लेग बायशी एक धाव असेल आणि एका धावेच्या मधीन आता धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचेल 39 या आकड्यावरती पिसेगावचे ग्रामस्थ कोंढेरी गावाचे ग्रामस्थ वासुंदेरीचे ग्रामस्थ आणि अनेक परिसरातील आलेले सर्व ज्येष्ठ वरिष्ठ नागरिकांना देखील विनंती असेल की आपण आमच्या मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा आणि इथून या स्पर्धेचा आनंद आपण मात्र घ्यायचा आहे आता मात्र अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि आता 2 चेंडूमध्ये किती धावांपर्यंत मजल मारेल टीम जय शूटिंग देवरुंग हे देखील पाहावं लागेल 2 चेंडू गाडी रेंज मध्ये आहे रोशन संते सर ना अशा गाड्या भरपूर पाहतोय आपण ओ कमालीची गोलंदाजी बाटची लिडिंग एज यस फिंगर अप OUT आणि इथे गोल्डन लकचा शिकार झालाय मैदानाच्या आतमध्ये फलंदाज ओमकारच्या खेळीचा अंत ओमकार बॅक टू द पवेलियन अरे सर आता तुम्हाला जोड आम्ही आणलाय अगदी आपण पाहू शकता आमच्या मुख्य व्यासपीठाच्या समोर यस सॅल्यूट त्यांना देखील केलं त्यांनी चला नवीन बॅटर आपण लगेचच या कारण की आज जास्तीत जास्त षटकांच्या माशेस व्हाव्यात अनुषंगाने आयोजक देखील पूर्णपणे जबाबदारी स्वीकारतात आणि महत्त्वाची भूमिका आपण पाहिली आहे कुठल्याही गोष्टीची कमतरता या स्पर्धेमध्ये भासू दिली जात नाही आहे भव्य दिव्य आयोजन आहे आणि चला आमचे लाडके प्रेक्षक आपण थोडंसं बाहेर या अंतिम एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि गोलंदाज तयार होतोय ओढव्या बाटने ऑन साइडला चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो अलॉंग द कार्पेट डीप मधून मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आलाय अति घाई संकटात नाही आणि ते या फटक्याचे चटके लागलेत टीम केवढी दिवेला आणि इथे 4थ्या धावेचा प्रयत्न झाला आणि 4थ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज असेल बाद अंतिम चेंडूवरती आल्या 3 धावा आणि धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर तब्बल जाऊन पोहोचेल ती म्हणजे 42 या आकड्यावरती 42 धावा आणि जिंकण्यासाठी 43 धावेंची आवश्यकता असेल टीम आई एकविरा एंटरप्राइजेस आई गावदेवी दिवे या संघाला चला आपण इथे लाईव्ह लॉट सोडवणार आहोत विनंती असेल पिंपळगर संघाचे प्रतिनिधी विजय संघाचे प्रतिनिधी आपण देखील लक्ष द्या येस आपण 2 शिट्ट्या बनवल्यात एका शिट्टीमध्ये पिंपळगर संघाचं नाव आहे एका शिट्टीमध्ये विजय संघाचं नाव आहे विजय संघाची जर शिट्टी आली तर जर देवरुंग संघ जर जिंकला तरच त्यांना पुढे वाटचाल दिली जाईल
जर इथून मात्र केवडी संघ जिंकला तर मग हंसिका स्पोर्ट्स पिंपळकर संघाला येथे बाय दिली जाईल. या गोष्टीची आपण सूचना घ्यायच्या सर्व संघांनी, अर्थातच पिंपळगर आणि या मॅचचे चालू असलेल्या दोन्ही मॅचच्या संघाने. विनंती असेल आपण लाईव्ह लॉट्स करूया. चला आपण रुपेश गायकर आपण लाईव्ह लॉट्स करा, कारण की कॅमेरा टाइमला इनिंग ब्रेक आहे आणि लगेचच आपण इथे चिठ्ठ्या देखील उडवणार आहोत. मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा आपण पाहतोय आणि चांगला खेळ अशा दिवसामध्ये एकंदरीत इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला. आपण लाईव्ह लॉट्स करतोय, चिठ्ठ्या उडवतोय. सन्माननीय आमचे जवळचे मित्र कैलाजी पाटील सावधगावचे 7 स्टार्स शेख स्टार्स देखील आहेत. विनंती असेल कैलास दादा आपण या. आणि सन्माननीय रामेश्वरजी जाधव आमलेपाडाचे समाजसेवक उद्योजक आपणास देखील विनंती असेल आपण या मंचावरती. आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत असेल. आपण लाईव्ह लॉट्स करतो. विजय संघाचे चालू असलेल्या सामन्याचे खास करून देवरुंग संघाचे प्रतिनिधी आपण जा. आपण चिठ्ठी उचलतोय. कुठल्या संघाशी वर्णी लागेल पाहावं लागेल, चेक करावं लागेल. अंतिम लढत कोणाची असेल, कुठला संघ भावाळेच्या अगेन्स्ट केलेल. चिठ्ठी मान्यवरांच्या शुभ असते. ज्या संघाची चिठ्ठी तो अंतिम लढतीसाठी पात्र. पिंपळगर संघाला आता लाईव्हच्या सत्यपाने या ठिकाणी मात्र स्वरूपाने पुढे वाटचाल मिळाली आणि आता मात्र पुढील मॅच असेल ती दर्शन स्मृती अर्थातच भावाले ब संघ आणि त्यांच्या आगेस अर्थातच या सामन्यातील विजयी संघ. चला मॅचला पण सुरुवात करायची. जिंकण्यासाठी धावा बनवायच्या तब्बल 43 धावा बनवायच्या आहेत आणि आता मायक्रोफोन वरती जोडले जातील आमचे साथी समालोचक मित्र, आमचे अत्यंत जवळचे मित्र. म्हणजे प्रत्येक वर्षामध्ये अनेक समालोचकांच्या सोबत आम्ही समालोचन करत असतो, परंतु ज्यांच्या सोबत अधिकाधिक मॅचेस आम्ही कव्हर करत असतो आमचे रोशनजी संते सर व्हॉइस ऑफ डोंबिवली यांचा गोड आवाज पुढील सत्रासाठी या. कैलाशी पाटील सर या. त्याचबरोबर रामेश्वरजी जाधव दादांचं देखील आगमन झालं. वेलकम. आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. धन्यवाद. मामा या आपण बाहेर या. अ, 43 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी. त्रेचाळीस धावांचं टार्गेट या मॅच मध्ये आहे. बॅकफुटला गेले होते, कट करण्याचा प्रयत्न. 55 इशारा व्हाईट बॉलचा येतोय. टाळ्या होऊन जाऊ दे हरी सरांसाठी. क्या बात आहे. स्ट्रेच झालेले आहेत हरी सर, नादच नाहीये.
वाईट बॉल येतोय. धावसंख्या आहे 1. क्या बात है. स्टँड अँड डिलिव्हर. स्टँड अँड डिस्पॅच. लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. षटकार. क्या बात है हॅरी सर. धावसंख्या 7. 7 धावा धावफलकावरती आहेत. त्रेचाळीस धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये. धावसंख्या आहे 7. चॉप करण्याचा प्रयत्न बॅटच्या आतलीकडे लागते. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. आला हा डॉट बॉल. गोलंदाज ललेश आहेत या पहिल्या षटकामध्ये आणि स्ट्रायकिंगला बॅट्समन कुणाल. जतीन आणि कुणाल ही जोडी. उर्ध विकेटने ललेश. ऑन साइड बिग हिट इनटू द स्लॉट अँड आउट ऑफ द प्लॉट. वाईड इश लॉंग ऑन. काव कॉर्नर. सीमारेषेच्या बाहेर. षटकार. डीजे मास्टर. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 13. सुरुवात खूप चांगली झाली आहे या मॅच मध्ये. कुणालने 2 षटकार लगावलेले आहेत आणि विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. पुन्हा एकदा परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. डॉट बॉल येतोय. पहिला चेंडू यावेळेस वाईड आला होता. त्यानंतर षटकार डॉट. षटकार आणि डॉट हे विश्लेषण आहे या षटकामधील. धावसंख्या 13. अजूनही 30 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये. आई एकविरा एंटरप्राइजेस गावदेवी स्पोर्ट्स केवनी या टीमला. केवनी दिवे. एक धाव झाली कंप्लीट आणि एकच धाव मिळते चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 14. आई एकविरा एंटरप्राइजेस गावदेवी दिवे आणि जय झोटिंग देव क्रिकेट संघ देवरुम हा सामना सुरू आहे. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड हा फटका क्षेत्ररक्षक येत आहेत. फार वेगाने चेंडूवरती चांगली फिल्डिंग. एकच धाव मिळते आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल 15. फ्लाइंग स्टार्ट केलेला आहे. स्वप्नवत सुरुवात केली आहे या मॅच मध्ये आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 15. 28 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 18. अठरा चेंडू आणि 28 ची गरज आहे या मॅच मध्ये. गोलंदाजी मारकर्ते विजय येत आहेत या दुसऱ्या षटकामध्ये. स्ट्रायकिंगला बॅट्समन जतीन आहेत. जतीन आणि कुणाल ही जोडी. ऑन साइडला टायमिंग फसलेला आहे.
फलंदाज झाल्या बाद विकेटचं पतन. सुरेख झेल पकडलेला आहे आणि पहिला विकेट गमावला आहे गावदेवी स्पोर्ट्स दिवे या संघाने. जतीन बॅक टू द पवेलियन. Gotham Style. न्यू बॅट्समन सागर भोईर येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. पहिला चेंडू ऑन साइडला खेळतात. गॅप मधून चेंडू झाला बाउंड्री लाईनच्या दिशेने. मिड विकेट सीमारेषे लगत हा चेंडू फील्ड होतोय. त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 16 धावा धावफलकावरती आहेत. चला मामा आपण बाहेर जायचं आहे. कदाचित चेंडू आपण पकडला तर नक्कीच या मॅच मध्ये अडथळा निर्माण होईल. त्यामुळे ही विनंती असेल. धावसंख्या 16. स्ट्रायकिंगला बॅट्समन कुणाल. यावेळी लाईन पाहावी लागेल. पंचांची अनोखी अदा आहे. वाईड बॉलचा इशारा. क्या बात आहे. टाळ्या होऊन जाऊ द्या हॅरी सरांसाठी. डान्सिंग अंपायर आहेत आणि या वाईट साठी 100 रुपयांचं पारितोषिक आयोजकांच्या वतीने. जितेंद्र केने साहेबांच्या वतीने 100 रुपयांचं पारितोषिक हॅरी सरांसाठी. ड्राईव्ह करतात. लॉफ्टेड कव्हरचा फटका. गॅप मधून चेंडू चाललाय. डीप एक्स्ट्रा कव्हर. सीमारेषेच्या बाहेर. स्किलिंग शॉट. टेकिंग गॅप. चौकार. सॉफ्ट हँडने खेळतायत. सेन्सिबल बॅटिंग करतायत. सन्मान देत आहेत चेंडूला. आला हा डॉट बॉल. अजूनही 22 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी. पहिल्या षटकामध्ये होत्या 15. त्यानंतर पहिल्या चेंडूवरती विकेट. वाईट बॉल. चौकार आणि एक सिंगल काढलेली आहे सागर भोईरने. पहिल्या इनिंगचा का चेक करायचंय. धावसंख्या 42 आहे. 43 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये आणि आतापर्यंत 21 बनवलेत आणि 22 ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. चौदा चेंडू आणि 22 धावा अजूनही बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. सामना अजूनही बॅलन्स आहे. कोणत्याही क्षणी कोणत्याही संघाच्या बाजूने हा सामना झुकू शकतो. सॉफ्ट हँड केलेला ड्राईव्ह केला. डीप मधून फिल्डर येतील. बलवान येत आहेत फार वेगाने. एकाच ऍक्शन मध्ये फील्ड केलं होतं. फेकी केली आहे आणि मिळते एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 22 धावा धावफलकावरती. चला पंच त्यांना बाहेर काढा आपण. कदाचित चेंडू तिकडे गेला आणि अडवला तर प्रॉब्लेम होईल भरपूर. त्यामुळे विनंती असेल
नाही नक्कीच विश्वासजी केने 4 ते 5 वर्षांपूर्वी अशी घटना घडली होती टायगर नाईट स्पर्धेमध्ये, त्याचा उल्लेख मी करेन. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, त्याच्यावरती मिळते एक धाव. लेग बाईसचा इशारा येतोय आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 23-23. 12 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 20 धावांची गरज या मॅच मध्ये. खऱ्या अर्थाने 4 वर्षापूर्वी नक्कीच अशी घटना घडली होती. टायगर नाईट स्पर्धेमध्ये सर्कलच्या बाहेर कुत्रा बसला होता आणि खंबालपाडा आणि सामना सुरू होता देसाई आणि खंबालपाडा टीमच्या साई शेलारने चेंडू मारला. सर्वांना वाटले की चौकार जाईल, कुत्र्याला चेंडू वाढला आणि फक्त 2च धाव मिळाल्या आणि एका धावेने तो सामना खंबालपाडा संघाने गमावला होता. त्यामुळे त्या मामाला आपण काढा, कदाचित चेंडू तिकडे गेला आणि त्याने अडवला तर नक्कीच प्रॉब्लेम होईल. त्यामुळे विनंती असेल मामा. येस, दिलगिरी व्यक्त करतायत, माफी मागतायत ते देखील. बारा चेंडू 20 ची गरज या मॅच मध्ये आहे. मामा आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर फिल्डिंग करा, किती करायची तेवढी. नाही, जेव्हा जेव्हा चेंडू बाहेर जाईल तेव्हा तेव्हा तुम्ही आतमध्ये लवकरात लवकर कसं येईल तो प्रयत्न करा. आणि हॅरी सरांकडून जर मामाने झेल पकडला तर 500 रुपये. नाही, त्यांना 4 चेंडू दिसतील त्यांच्याकडे झेल आला तर. ऑन साइडला पुल करतायत, शॉर्ट आर्म पुल, पुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल षटकार. धावसंख्या 6 ने पुढे जाईल. 29-29. 14 ची गरज या मॅच मध्ये. बॅटच्या आतली कडा आहे. एक धाव झाली कंप्लीट आणि एकच धाव मिळते या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 30 धावा धावफलकावरती. 10 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 13 ची गरज. दहा चेंडू आणि 13 ची गरज आहे या मॅच मध्ये. नक्कीच पंच 1 मिनिट सामना थांबवा, कारण की कोणत्याही टीमवरती अन्याय होणार नाहीये. नाही विशू सर, त्यांची बॉडी लँग्वेज पाहून असं वाटतंय की तिकडे जर चेंडू गेला तर ते 100% पकडतीलच. आणि मी नेहमीच म्हणत असतो की क्रिकेटमध्ये शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्डमॅन, गली, पॉइंट हे असं क्षेत्र आहे, जर इथून चेंडू निघाला तर तो सीमारेषेच्या बाहेर जाऊन थांबतो. चला, सामना सुरू करायचा आहे. 10 चेंडू 13 ची गरज. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा पुल करतायत क्षेत्ररक्षक आणि हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झाल्या बाद बलवनने हा झेल पकडलाय. विकेटचं बटन लागतोय. अजून एक धक्का. कुणाल बॅक टू द पवेलियन.
सूरज नवीन फलंदाज सूरज भोईर येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. 9 चेंडू शिल्लक आहेत. 13 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. इथून जो संघ जिंकणार आहे तो संघ दर्शन 11 जय बजरंग भावाले बी या संघासमोर फाईट करणार आहे. हाफ ट्रॅकर पुल करता टीम मध्ये बलवंत आहेत. एक धाव झाली कंप्लीट. एकच धाव मिळते चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 31 धावा धाव फलकावरती. चेंडू शिल्लक आहेत 8 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये 12. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी होते. पहिल्या चेंडूवरती जरी षटकार आला असेल तरी देखील ओमकारने चांगलं कमबॅक केलेलं आहे या मॅच मध्ये. चला डेट चेंडू घोषित करतायत. 8 चेंडू शिल्लक 12ची गरज. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळतात अलॉंग द कार्पेट. चेंडू चला डीप मध्ये. बलवंत फार वेगाने येतो चेंडूवरती. एकच धाव मिळते या चेंडूवरती. ओमकारने चांगलं कमबॅक केलेलं आहे या मॅच मध्ये. कारण की पहिल्या चेंडूवरती आला होता षटकार. 11 चेंडू 14 बनवायच्या होत्या आणि आता मात्र इक्वेशन आहे. येणारे 7 चेंडू आणि 11ची गरज. चेसिंग कंपल्सरी आहे त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवाव्या लागतील. एकविरा एंटरप्राइजेस गावदेवी स्पोर्ट्स दिवे या संघाला. ऑन साइडला फ्लॅटी स्ट्रोक शेट कन्स्ट्रक्ट आहेत आणि फिल्डरने चांगला प्रयत्न केलेला आहे. बलवंत होते डीप मध्ये आणि धावा नक्कीच वाचवलेल्या आहेत का चेक करूया आपण. चला काहीतरी सूचना करतायत पंच देखील. अत्यंत क्रुशल स्टेज आहे या सामन्यामधील. क्षेत्ररक्षक होते बलवंत. त्याने प्रयत्न खूप चांगला केला. चेंडूला अडवलं देखील आहे परंतु ते चेक केलं जाईल. योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. चला प्रेक्षकांशी आपण चर्चा करा आणि योग्य तो निर्णय पोचवायचा आहे. कारण की कॅमेरामध्ये आलेला नाहीये. मध्ये नक्कीच बांबू आहे त्यामुळे कॅमेरामध्ये कॅप्चर होऊ शकला नाहीये. योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल.
चला पंच बाउंड्री सेफ आहे. किती धावा असतील या चेंडूवरती? एकच. चला व्हॉलेंटियर आहेत तिथे, आमचे स्वयंसेवक आहेत. बघा तिथे वासुंदरी आणि कोंढरीचे आमचे स्वयंसेवक आहेत. बघा सेफ आहे, सामना आपण सुरू करायचा आहे. पंच एकच धाव आहे ना या चेंडूवरती, आणि त्यामुळे 10 धावांची गरज असणार आहे. 6 चेंडू शिल्लक. 6 चेंडू 10 ची गरज या मॅच मध्ये आहे. चला सामना सुरू ठेवायचा आहे. यानंतर बघा 3 सामने खेळवायचे आहेत. चला खेळाडू कक्षामध्ये खेळाडूंना विनंती असेल बसा आपण, कोणी आतमध्ये येऊ नका. आयोजकांची सूचना आहे, कोणी आतमध्ये येऊ नका. येस आपण दिव्य संघ विनंती असेल आपण खेळाडू कक्षामध्ये जाऊन बसायचं, अन्यथा तुमच्या संघाला बाद केलं जाईल. जी काही चर्चा होती आम्ही प्रेक्षकांशी देखील पंचांशी आणि जे खेळाडू आलेले आहेत त्यांना विनंती असेल आपण बाहेर जा आणि सहकार्य करा. आपण आयोजकांना या स्पर्धेला कोणताही गालबोट लागता कामा नये ही विनंती असेल. गावदेवी स्पोर्ट्स दिवे या टीमला की आपण सहकार्य करा. 6 चेंडू आणि 10 ची गरज आहे या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी. जो संघ जिंकेल तो संघ दर्शन 11 जय बजरंग भावाले बी या संघासमोर फाईट करेल आणि या पुढील सामने हे 3 षटकांचे असतील. बल्ल्याने संघ देखील इथे दाखल होतोय. सेमीफायनल कालचा दिवस गाजवला होता. टॉप 6 मध्ये हा संघ दाखल झालेला आहे. चला आकाश पाटील गोलंदाजी मार्कवरती अंतिम षटकामध्ये आणि स्ट्रायकिंगला बॅट्समन सूरज भोईर. ऑन साइडला खेळता टीम मध्ये फिल्डर आहेत. बलवंत येतो चेंडूवरती, चांगली फिल्डिंग. एकच धाव मिळते चेंडूवरती. लेझी रनिंग बिटवीन द विकेट. जिथे 2 धावा झाल्या असत्या तिथे मात्र मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. स्ट्राईक ठेवायची आहे सागरला स्वतःकडे. सागर भोईर. 5 चेंडू शिल्लक, 9 धावांची गरज. हाय व्होल्टेज सामना, बिग फाईट मॅच रंगतीये. या 2 संघांमध्ये काटेकी टक्कर.
लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. अवांतर 10 मिनिटे धावसंख्या 1 पुढे जाईल. 35 धावा जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. चेंडू शिल्लक 5 बनवायच्या धावा 8 या मॅच मध्ये. चेसिंग कंपल्सरी आहे त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवाव्या लागतील. ड्राईव्ह करतायत. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव झाली पूर्ण. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. गुड कॉलिंग ऑल्सो. मिलिटरीच्या चेंडूवरती एकूण धावा 2 आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 37 धावा धावफलकावरती. चेंडू शिल्लक 4 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. 4 चेंडू शिल्लक 6 ची गरज. हाय व्होल्टेज सामना. बिग फाईट मॅच. काटेकी टक्कर. प्रेक्षकांचा पैसा वसूल हा सामना आपण पाहतोय. एकविरा एंटरप्राइजेस गावदेवी स्पोर्ट्स दिवे आणि त्यांना फाईट करतोय जय झोटिंग देव क्रिकेट संघ देवरुंग. चार चेंडू 6. फुल टॉस. गॅप मधून चेंडू चाललाय. सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय साजनच्या बॅट मधून. आतमध्ये कोणी येणार नाहीये याची काळजी आपण घ्यायची आहे. 3 चेंडू 2 ची गरज. सामना झुकलेला आहे पूर्णपणे. या सामन्यावरती वर्चस्व निर्माण केलेलं आहे. काल गोरसई बी या संघासमोर त्या धावा डिफेंड केल्या होत्या. बल्ल्याने संघाने 3 चेंडू 2 धावा कालच्या दिवसामध्ये डिफेंड झालेल्या आहेत. आज तो कारनामा होईल का? देवरुंग संघ तो कारनामा करेल का? 3 चेंडू शिल्लक 2 ची गरज या मॅच मध्ये आहे. आकाश बॅटची गळा आणि फिंगर अप. फलंदाज झाले बाद. या मॅच मध्ये ट्विस्ट. ही गोल्डन विकेट मिळवली आहे साजन भोईर. बॅक टू द पवेलियन. 2 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 2 धाव बनवायच्या आहेत देवरुंग संघाला. या परिस्थितीमध्ये अनेक सामने जिंकून दिलेले आहेत. आकाश पाटीलने हे विसरून चालणार नाहीये. या मॅच मध्ये वापसी झाली आहे देवरुंग संघाची. 2 चेंडू शिल्लक. कंपल्सरी 2 धावा बनवावे लागतील. एकविरा एंटरप्राइजेस गावदेवी स्पोर्ट्स दिवे या संघाला. जाऊ द्या. देवरुंग विपक्ष दिवे या 2 टीम मध्ये हा सामना सुरू आहे. 2 चेंडू 2 ची गरज सामना जिंकण्यासाठी. हाय व्होल्टेज मॅच. काटेकी टक्कर सुरू आहे या 2 संघांमध्ये. न्यू बॅट्समॅन प्रसाद. स्विंग अँड मिस आणि डॉट बॉल असणार आहे. स्ट्राइक चेंज नाहीये. डॉट बॉल असणार आहे अशी स्ट्राइक चेंज नाहीये. आणि आला हा डॉट बॉल. 1 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 2 धावांची गरज आहे. मी आधीच म्हटलं होतं या परिस्थितीमध्ये अनेक सामने जिंकून दिलेत आकाश पाटीलने. देवरुंग संघाला हाही सामना जिंकून देईल का? कारण की 1 चेंडू शिल्लक आहे. 2 धावांची गरज. चेसिंग कंपल्सरी आहे त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवावे लागतील.
एक चेंडू शिल्लक, 2 धावांची गरज. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है. हौसलों से उडान होतीये. इथून जो संघ चांगला खेळ करेल तो संघ विजय मिळवेल. सांगायचं तात्पर्य एवढंच की जिंदगी मौके कम और धोके ज्यादा देती है. एक चेंडू 2 ची गरज. टाळ्या होऊन जाऊ द्या या चेंडूसाठी. पैसा वसूल सामना, सुपर डुपर हिट हा सामना. एक चेंडू 2 ची गरज. जे प्रेक्षक बसले होते ते प्रेक्षक उभे राहिलेत. ऑन साइडला खेळतायत. एक धाव तर झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे. खराब फिल्डिंग आणि सामना झाला फिनिश आणि सामना जिंकलेला आहे आई एकविरा एंटरप्राइजेस गावदेवी स्पोर्ट्स दिवे या संघाने. शेवटच्या बॉलवरती हा विजय मिळवलेला आहे. चला दिवे टीमचे कॅप्टन टॉस साठी या आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. येस आई एकविरा एंटरप्राइजेस गावदेवी स्पोर्ट्स दिवे आणि सामना असेल दर्शन 11 जय बजरंग भावालेबी. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण घोषित करूया. कुणाल आहेत या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच ज्याने बनवले 18 या मॅच मध्ये. कुणालला आपण देऊया मॅन ऑफ द मॅच.